तुला एवढा मित्र दिसत नाही त्या रवी किरण महाराजले का पुढे बोलाय ना. अरे येऊ द्या म्हणे विचारायला, त्या नवरा मर जायचं म्हणे. दिली मला बुक्का दिला आणि गेलो स्टँडला ते आपी तर उभं त्यानं मला बघितलं. राधे राधे बाबा म्हणके राधे राधे भैया. एसटी आले, समजे कॉलेजचे पोरं वरती चढायला लागले, कॉलेजचे पोरं वरती चढले, सगळ्या महिला माता वरती चढायला लागल्या. मला असं वाटलं आपण कीर्तनकार आहोत, आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे. मी जागीच थांबलो बा. सगळ्या महिला वरती चढल्या आणि एसटीच्या पहिल्या पायरीवर मी सुरुवातीला पाय ठेवला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला. तोपर्यंत त्या पोरानं मला मागून आवाज दिला, म्हणे रवी किरण बाबा या ना पुढे, म्हणे महाराज सरकाना पुढे. मी मला स्वतःला दोष द्यायला लागलो. म्हणलं यार किती वाईट विचार करत होता रवी किरण महाराज तू. समोरचा पोरगा किती गोड आहे, त्यानं आपल्यासाठी जागा राखून ठेवली, पोरांनी जागा सांभाळून ठेवली आणि उगाच आपण वाईट विचार करत होतो पोराबद्दल. म्हणे बाबा सरकाना पुढे म्हणता हो ना भाऊ, म्हणे महाराज सरकाना पुढे म्हणता हो ना भाऊ. त्याच ना म्हणा एक आगा होता तो. म्हणे का रे तुला एवढा मित्र दिसत नाही त्या रवी किरण महाराजले का पुढे बोलाय ना. अरे येऊ द्या म्हणे विचारायला, त्या नवरा मर जायचं म्हणे. केवढे इज्जत लेवांशी आहे मनीषीन म्हणा, जीवच बी तरुण पोरसले.